आज होता 7वा दिवस नवरात्रीचा आणि कलर होता ऑरेंज. तर मी मस्तपैकी अशी ऑरेंज आणि चॉकलेटी कलरची साडी वेअर केली होती आणि नंतर मला करायचा होता स्वयंपाक. तर सगळ्यात आधी मी हलवा तयार केला. मस्तपैकी तुपामध्ये भाजून घेतला होता रवा मी आणि त्याच्यामध्ये काजू बदाम टाकून असा मस्तपैकी हलवा तयार करून घेतला. आणि नंतर मला करायची होती चण्याची भाजी. तर ना मी रात्रीच भिजू घालून ठेवलेले होते चणे. थोडेसे कुकरमध्ये सकाळला लावून घेतले आणि मस्त अशी झणझणीत भाजी तयार करून घेतली. आणि नंतर लगेच करायच्या होत्या मला पुऱ्या. तर बघा माझ्या पुऱ्या किती मस्त बनल्या, खुसखुशीत आणि टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आपल्यात रेडी होत्या. लहान मुलं काही तिखट खात नाही, तर त्यांच्यासाठी थोडंसं साधं वरण बनवलं होतं मी. तर पूर्ण असापैकी आपला स्वयंपाक रेडी होता, पण मुली काही आल्या नाही कारण त्या गेल्या होत्या महाकालीच्या मंदिरामध्ये. तर महाकालीच्या मंदिरामध्ये ना नवरात्रामध्ये 9 पण दिवस कार्यक्रम असतो. आमच्या चंद्रपूरचे आमदार साहेब किशोरभाऊ जोरगेवार तिथे 9 दिवस पण कार्यक्रम ठेवतात आणि कन्याभोजन देतात आणि छोट्या छोट्या मुलींना गिफ्ट देतात. तर आमच्या वार्डातल्या मुली तिकडेच गेल्या होत्या. तर आमच्याकडे बघा असं गिफ्ट देतात, तर मी पण अशी देते. माझ्या पूजेमध्ये काही चूक भूल झाली असेल तर तुम्ही नक्की सांगा आणि मी नक्की ते चूक सुधारेल माझी आणि नेक्स्ट इयरला याच्यापेक्षा चांगली पूजा मी करेल. तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही चुकलं वगैरे असेल माझं पूजेमध्ये तर तुम्ही नक्कीच सांगा. मी नक्की ते चूक सुधारेल नेक्स्ट इयरला आणि याच्यापेक्षा चांगली पूजा मी नेक्स्ट इयरला करेल. तर माझी या प्रकारे पूर्ण घरची पूजा झालेली होती. मग आल्या मुली घरी. तर बघा ही छोटी मुलगी किती क्यूट आहे यांच्यामध्ये आणि तिलाच या मुलींनी सामोर केलेलं होतं. तर मी ना अशी सामोर बाहेरच पाट टाकून पाय धुवायला पाणी ठेवलेले होते. तर यांच्या पायाला ना हे कत्तक लावत होते. तर हे कत्तक ना खूपच पातळ होतं आणि ते काही चांगलं लावता येत नव्हतं. तर त्या मुली म्हणत होत्या याच्यामध्ये कुंकू टाकायचं असतं काकू आणि ते घट्ट होत होतं आणि छान लावता पण आलं असतं. आता मला काय माहिती की त्याच्यात कुंकू टाकावं लागतं आणि ते आता मी पहिल्यांदाच बघितलं होतं हे कत्तक आणि कधी पायाला पण माझ्या लावलं नव्हतं आणि बघितलं पण नव्हतं. तर मी म्हटलं तुम्ही समजून घ्या, या वर्षीचं माझं पहिलं वर्ष आहे तर समजून घ्या म्हटलं. तर अशा प्रकारे मी सगळ्याच मुलींचे पाय धुवून त्यांच्या पायाला कत्तक लावून पूजा करून घेतली बाहेरच. आणि या मुलीच्या हातात जो बॉक्स दिसतो आहे ना तो महाकालीच्या मंदिरामध्ये भेटलेला आहे. त्याच्यामध्ये ना टिफिन बॉक्स आहे, प्लास्टिकचाच आहे पण छान बॉक्स आहे. तर सगळ्याची अशी पाय धुवून त्यांच्या पायाला कत्तक लावून अशा प्रकारे मी सगळ्याची पूजा करून घेतली. आमची तेजूनं दुसऱ्याच्या घरी गेली होती नवकन्या भोजनाला, तर ती नव्हती यांच्यामध्ये. तर ती मला रागावेलच आल्यावर. तर अशा प्रकारे ना मी सगळ्यांना घरामध्ये बसवून घेतले. सगळेजण जय माता दी जय माता दी म्हणत होते, पण मी त्यांचा आवाज काही रेकॉर्ड केला नाही कारण खूप गोंधळ होत होता. तर मी त्यांचा आवाज कट केला होता. सगळ्यांना बसवले असे आणि त्यांना सगळ्यात आधी हळद कुंकू लावून घेतले आणि मग जेवण करायला दिले. तर मस्त असे जेवण एन्जॉय करत सांगत मस्त त्यांनी जेवण एन्जॉय करत जेवण करून घेतले. आणि मी एक मुलगा पण बोलवला होता. तर म्हणतात ना एक मुलगा बोलवावं म्हणून जेवण करायसाठी भैरव म्हणून. तर मी बोलवलेला होता एक मुलगा आणि जेवण वगैरे आटोपलं आणि पूजा करायला घेतली. तर सगळ्यात आधी ना मी विड्याचे पान त्याच्या हातावर ठेवले, पैसा सुपारी ठेवला, त्याला हळद कुंकू लावले, त्यानंतर फूल केळी रुमाली वगैरे दिल्या. तर पूजा करताना ना तर या मुली म्हणत होत्या मला ब्लू कलरची रुमाल पाहिजे काकू, मला रेड कलरची रुमाल पाहिजे. तर कोणी म्हणत होते मला व्हाईट कलरची रुमाल पाहिजे. मी हो हो म्हणत होते आणि पूजा करत होते. पण सगळ्याला ना मी ज्यांना ज्या कलरची रुमाल आवडली मी त्यांना तेच देत होते आणि म्हणत होत्या मुली की नेक्स्ट इयरला आम्हाला हे पाहिजे काकू, आम्हाला ते पाहिजे. तर हो मी नक्कीच घेईल म्हटलं तुमच्यासाठी आणि नक्की माझ्या घरी पुढच्या वर्षी अशाच या आणि पुढच्या वर्षी पण मी तुम्हाला तुमच्या आवडीचं जे काही आवडलं असेल ते आणेल
तुमच्या आवडीनेच आणेल. खूप खुशी होती, खूप मला आवड होती नवकन्या पूजनाची, पण माझं काही दरवर्षी जमत नव्हतं, कारण माझा वंश लहान होता आणि करायला पण घरी कोणी नाही ना, आम्ही दोघंच असतो. तर चला म्हटलं आता वंश पण मोठा झाला आहे यावर्षी आणि तो राहतो पण आणि जेवण पण छान करतो, तर त्याची काही टेन्शन नव्हती. पण तो होता झोपलेला या पूजनाच्या वेळेस. आणि तेजू पण आमची ना दुसऱ्याच्या घरी कन्यापूजनासाठी गेली होती, ती पण नव्हती. ती पण रागावर रुसणारच आहे मला माहीत आहे, कारण तिला पण खूप आवड होती कन्यापूजनाची आणि ती आल्यावर मला रागवेलच, कारण मी तिची पूजा केली नव्हती. तर ही मुलगी ना यूट्यूबवर काकू व्हिडिओ टाकणार आहे म्हणून मस्त आपलं इंट्रोडक्शन देत होती, माझं नाव हे ते, हाय हॅलो मस्त करत होती. तर अशा प्रकारे सगळ्याच मुलींची पूजा करून घेतली, त्यांना पाया वगैरे पडली. खूप मस्त मुली हसी खुशीत आल्या माझ्या घरी आणि खूप मस्त असा आजचा दिवस गेला. आणि मी दरवर्षीच कन्यापूजन देणार, यावर्षी किती पण मला अडचण आली तरी मी करणारच. खूप खुशी आणि खूप आनंद होतो यांना बघून. आणि छोटे मुलं म्हटलं तर मला तर खूपच आवडतात. आणि हे होते आपले भैरवनाथ. आता पूजा करतात की नाही मला माहिती नाही, पण मी त्याची पण पूजा केली, त्याला पण रुमाल, पैसे, अक्षिदा लावून घेतली आणि त्याच्या पाया पडून घेतली. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.